परत पुरुषांचं असं आहे की आम्हाला तंबाखूची सवय. आता काय करता माताजी, आम्हाला तंबाखूची सवय. तंबाखूशिवाय पुरुषांचं चालू शकत नाही. तोंडाला किती घाण आली, दात पडले, तुम्हाला कॅन्सर जरी झाला तरी ती तंबाखू काही सुटणार आहे. मरेस्तवर तो म्हणेल थोडस माझ्या मेल्यावर माझ्या ओंजळीत थोडी ठेवूनच द्या, नाहीतर कुठे थोडीशी जाग बिगाली तर तेवढा त्रास व्हायचा मला तंबाखूशिवाय. आणि राक्षसी नाही, पण ती सोडायची कशी? हे लोक जेव्हा एवढे घाणेरड्या व्यसनातून सुटले ते तुम्ही का सोडू शकत नाही? इतर बाबतीत मात्र फार जबरदस्त होतो. जात म्हटली की वा, तलवार घेऊन उभे. पण बायकांवर ओरडायचं असलं तर वा, दुरूनच कळतं काय आहे, कोणतरी बोलतोय मराठा तिकडे. पण जेव्हा तंबाखूची गोष्ट असली, मग कलेक्टर साहेब असला तरी तो आपल्या चपराशाच्या वेळेत थोडी तंबाखू असली तर द्या इकडे. त्यालाही काही आपली काय इज्जत आहे ती सुद्धा लक्षात राहत नाही. हे तंबाखू म्हणजे आपल्यावरचा एक मोठा भारी शाप. तर बायकांनी सुद्धा तो घाणेरडा प्रकार दाताला लावायचा आणि पुरुषांनी तंबाखू खाण्याचा प्रकार एकदम बंद केला पाहिजे.